कर्क राशी, तुमच्या आयुष्याची नौका आता एका अशा भयानक वळणावर येऊन ठेपली आहे जिथे जुन्या वेदना आणि संघर्षाचा अंत होऊन एक थरारक अध्यायाची सुरुवात होणार आहे. चंद्रग्रहण संपल्यानंतर आकाशातील नक्षत्रांची अशी काही गूढ रचना होत आहे ज्याची कल्पनाही तुम्ही केली नसेल. गेल्या काही काळापासून तुमच्या पाचवीला पुजलेली अस्वस्थता, वारंवार हुलकावणी देणारी नोकरी आणि हाताशी आलेला घास हिरावून घेणारी संकटे आता एका मोठ्या रहस्याचा उलगडा करणार आहेत. जे आजवर अंधारात दडलेले होते ते आता अचानक प्रकाशझोतात येणार असून तुमच्या प्रगतीचा मार्ग एका अनाकलनीय शक्तीने मोकळा होणार आहे. कर्क राशी, तुमच्या अष्टम भावात असलेली 5 ग्रहांची ही भयानक युती जी तुमच्या मनात भीती आणि काळजीचे काळे ढग निर्माण करत होती तिचा प्रभाव आता ओसरू लागला आहे. कर्क राशी, सावधान. ग्रहण सुटल्यानंतरचे पहिले काही तास तुमच्या आयुष्यात असा काही युटर्न घेऊन येत आहेत जो तुम्हाला सुकावून टाकेल आणि पूर्णपणे अवाक करेल. जो पैसा आजवर पाण्यासारखा वाहत होता आणि जिथे तुमची प्रगती 99वर येऊन थांबली होती तिथे आता नशिबाचे ताळे उघडणार आहेत. पण हे बदल केवळ सुखाचेच असतील की त्यामागे एखादे मोठे छुपे आव्हान दडलेले आहे. ग्रहांची ही बदलती चाल तुमच्या शत्रूंच्या गोटात नेमकी काय खळबळ उडवून देणार आहे हे पाहणे आता अत्यंत उत्कटतावर्गत ठरणार आहे. कर्क राशी, तुम्ही निसर्गतःच अत्यंत भावुक आहात, पण आता हीच भावुकता तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते असा निर्वाणीचा सल्ला देत आहेत. भावनांच्या प्रवाहात वाहून न जाता आता तुम्हाला धैर्याने आणि कमालीच्या हुशारीने पाऊल उचलावे लागणार आहे. 15 मार्चच्या त्या विशिष्ट गूढ मुहूर्तावर जेव्हा सूर्य आपला मार्ग बदलेल तेव्हा तुमचा मानसन्मानाचा एक असा विस्फोट होईल जो संपूर्ण जगाला विचार करायला भाग पाडेल. येणारा काळ तुमच्या आयुष्यात गाडी नेमकी कोणत्या वळणावर घेऊन सोडणार आहे आणि नियतीने तुमच्यासाठी कोणते रहस्य राखून ठेवले आहे याचा अनुभव घेण्यासाठी नक्कीच बघा. कर्क राशी, 6 मार्चच्या त्या पवित्र संकष्ट चतुर्थीपासून तुमच्या आयुष्यातील विघ्न हरण्याला सुरुवात होणार आहे. पण हा प्रवास इतका सोपा नाही. चंद्रग्रहण संपल्यानंतरचा हा काळ आणि संकष्टी चतुर्थीचा तो मुहूर्त तुमच्यासाठी एक धोकादायक वळण घेऊन येत आहे जिथे बाप्पाच्या आशीर्वादाने तुमची संकटे तर दूर होतीलच, पण त्यासोबतच काही जुनी रहस्ये बाहेर येतील ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. कर्क राशी, तुमच्या मार्गात आडवे येणारे शत्रू आता स्वतःच्या जाळ्यात अडकणार आहेत. बाप्पाचा वरद हस्त तुमच्या डोक्यावर असला तरी तुम्हाला कमालीची सतर्कता बाळगावी लागणार आहे. कर्क राशी, 15 मार्चची ती पापमोचनी एकादशी तुमच्या नशिबाच्या प्रवासातील सर्वात मोठे वळण ठरणार आहे जिथे तुमच्या आयुष्यातील सर्व पापांचा आणि कर्मांचा हिशोब पूर्ण होणार आहे. एकादशीच्या त्या शुभ दिनी ग्रहांची अशी काही भयानक युती तुटणार आहे जी तुम्हाला प्रगतीपासून रोखत होती. कर्क राशी, संकष्टी ते एकादशी या दरम्यानच्या काळात तुमच्या घरात किंवा व्यवसायात अशी एखादी घटना घडेल जी तुम्हाला अवाक करून सोडेल. हे केवळ नशीब नाही तर बाप्पाची कृपा आणि एकादशीचे पुण्य फळाला येण्याचा तो क्षण आहे जो तुमच्या आयुष्यात सस्पेन्सचा असा एक पडदा उघडणार आहे की संपूर्ण जग तुमच्याकडे पाहतच राहील. कर्क राशी, विनाशाच्या उंबरट्यावरून विजयाकडे नेणारा हा प्रवास आता अशा एका टप्प्यावर आला आहे तिथे नियतीचा सर्वात मोठा न्याय होणार आहे. चंद्रग्रहण संपल्यानंतरचा हा काळ तुमच्यासाठी केवळ प्रगतीचा नाही तर तुमच्या आयुष्यातील त्या अदृश्य शत्रूंचा बुरखा फाडणारा ठरणार आहे. ज्या व्यक्तींनी आजवर मदतीचा हात दाखवून तुमच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांचे खरे चेहरे आता भयानक सत्य बनून तुमच्या समोर येतील. ही वेळ केवळ यश मिळवण्याची नाही तर स्वतःला सुरक्षित ठेवून एक नवीन साम्राज्य उभे करण्याचे आहे ज्याचा पाया हा चंद्रग्रहणाच्या त्या काळोखात रचला गेला होता. कर्क राशी, शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा इशारा म्हणजे तुमच्या राशीचा स्वामी चंद्रमा आता अशा एका उच्चस्थानी विराजमान होणार आहे जो तुम्हाला अशक्य ते शक्य करून दाखवण्याची ताकद देईल. सावध राहा, कारण जेव्हा नशिबाचे चक्र इतक्या वेगाने फिरते तेव्हा जुन्या नात्यांच्या आणि व्यवहारांचे धागे तुटण्याची शक्यता असते. तुमच्या आयुष्यातील हे रहस्य आता अशा पराकाष्ठेकडे सरकत असून येणारे काही दिवस तुमच्या घराच्या भिंतींना सुखाच्या रंगाने रंगवणार की एखाद्या मोठ्या वादळाची पूर्वसूचना देणार हे पाहणे आता अत्यंत थरारक ठरणार आहे. कर्क राशी, आता या रहस्याचा जो पदर उलगडणार आहे ज्याची तुम्ही अनेक वर्षांपासून चातकासारखी वाट पाहत होतात. चंद्रग्रहण संपल्यानंतरचे येणारे 10 दिवस तुमच्या आयुष्यात एकामागोमाग एक असे 4 मोठे चमत्कार घडवून आणणार आहेत जे पाहून तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. पहिली मोठी बातमी तुमच्या आरोग्याशी संबंधित असेल. ज्या जुन्या आजाराने तुम्हाला ग्रासले होते किंवा ज्या शारीरिक व्याधीमुळे तुमचे मन खचले होते त्यातून तुमची आता सुटका होणार आहे.
एक नवीन ऊर्जा तुमच्या शरीरात संचारणार असून मृत्यूच्या दाढेतून परत आल्यासारखा अनुभव तुम्हाला येईल. इतकेच नाही तर नोकरीच्या बाबतीतही असा एक अनपेक्षित कॉल किंवा बढतीचे पत्र तुमच्या हातात येईल, ज्याने तुमच्या करिअरला एका रात्री शिखरावर नेऊन ठेवले असेल. कर्क राशी, हे केवळ सुरुवातीचे 2 धक्के असतील, कारण खरी उत्सुकता तर तुमच्या घराच्या उंबरठ्यावर दडलेली आहे. आनंदाने तुम्हाला सांगते की तुमच्या घरात अनेक दिवसांपासून रखडलेले एखादे मंगल कार्य किंवा शुभ विवाहाचे सनई चौघडे वाजण्याचे योग आता पूर्णतः जुळून आले आहेत. पण सर्वात मोठा रहस्य आणि आनंदाची बातमी म्हणजे तुमच्या घरात बाळाचे आगमन किंवा पाळणा हलण्याची गोड बातमी तुम्हाला या 10 दिवसात मिळणार आहे. एका गोंडस जीवाच्या पावलाने तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख कायमची पुसली जाणार आहेत. ब्रह्मांडाच्या शब्दात सांगायचे तर हा काळ तुमच्यासाठी ईश्वरी देणगी आहे. आरोग्य, पैसा, कुटुंब आणि वारस अशा 4ही बाजूनी नशीब तुमच्यावर मेहरबान होणार आहे. येणारे 10 दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात पॉवरफुल दिवस ठरणार आहेत, ज्याचा अनुभव घेण्यासाठी आता सज्ज व्हा. कर्क राशी, 6 मार्चच्या संकष्टी चतुर्थीपासून तुमच्या आयुष्यातील हे रहस्य आणि संकट कायमची संपण्यासाठी एक अत्यंत प्रभावी आणि गुप्त उपाय सांगत आहे. हा उपाय केवळ भक्ती नाही तर तुमच्या नशिबाचे बंद ताळे उघडणारी एक किल्ली आहे. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी स्नान उरकल्यानंतर गणपती बाप्पाला 21 दुर्वांची जोडी अर्पण करा. मात्र लक्षात ठेवा, प्रत्येक दुर्वा अर्पण करताना ओम गण गणपती नमः या मंत्राचा उच्चार करा आणि तुमच्या मनातील ती एक इच्छा जी अनेक दिवसांपासून अपूर्ण आहे ती बाप्पाच्या कानात सांगा. जर तुम्ही या दिवशी लाल जास्वंदाचे फूल आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून संकटनाशक गणेश स्तोत्राचा पाठ केला तर 15 मार्चच्या एकादशीपर्यंत तुमच्या घरात आनंदाच्या त्या 4 बातम्या नक्कीच धडकतील. हा उपाय करताना कोणाशीही चर्चा करू नका, कारण श्रद्धेमध्ये सर्वात मोठी शक्ती दडलेली असते. कर्क राशी, विनाशाच्या सावलीतून सुटून विजयाच्या शिखराकडे जाणारा हा तुमचा प्रवास आता एका सुवर्ण क्षणाकडे वळला आहे. आगामी 10 दिवसात मिळणाऱ्या 4 आनंदाच्या बातम्या तुमच्या आयुष्यात एक अभूतपूर्व क्रांती घडवून आणतील, यात शंका नाही. ही वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि त्या विघ्नहर्त्याला शरण जाण्याची.